नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार. सकाळचा नाश्ता झालेला आहे. म्हणजे सकाळी त्यांना मी मूग उकडून दिले होते आणि शिरा केला होता नाश्त्यासाठी. आता चपाती करायची आहे आणि बघू भेंडी किंवा मग मुगाच्या डाळीची आमटी करेल. आणि सकाळचा शिरा थोडा राहिलेला आहे, त्याच्या सांजोऱ्या करणार आहे. तर चला, आपण आता सर्व कामं झालेली आहेत. 1:45 झालेलं आहे. 1 वाजता त्यांना जेवण द्यायचं असतं. तर चला तर आजपासून मी तुम्हाला माझ्या मिस्टरांच्या दोन्ही किडन्या कशाने खराब झाल्या आणि आम्ही काय काय उपचार केले, कुठे कुठे गेलो उपचारासाठी, हे ते सर्व सांगणार आहे. माझ्या नवऱ्याला कसलंच व्यसन नाही, साधी सुपारीचं सुद्धा खात नाहीत, चहासुद्धा पित नाहीत. तरी पण कसं काय झालं बरं? तर आमचं लग्न झालं, 3 वर्षांनी मुलगी झाली. ती 3 महिन्याची होती तेव्हा माझे मिस्टर खूप आजारी पडले. म्हणजे त्यांनी टेन्शन घेतलं होतं, कारण मुलगी आजारी पडायची सारखी. तर त्यांना खूप टेन्शन आलं होतं. त्या टेन्शनने त्यांचं जेवण वगैरे कमी झालं होतं. तब्येत खराब झाली होती आणि खाली लादीवरच झोपायचे, काय खात नव्हते. तर त्यांची ती दशा, म्हणजे त्यांची अवस्था बघून मलाच वाईट वाटलं. मग मी माझ्या मोठ्या दिरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं असं आहे. तर ते लगेच गाडी करून नगरवरून आले आणि माझ्या मिस्टरांना घेऊन गेले तिकडे दवाखान्यात. नगरला घेऊन गेल्यानंतर तिकडे त्यांनी दवाखान्यात घेऊन गेले. मग डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट केले. 10-15 दिवस ते दवाखान्यामध्येच होते. कंप्लीट 1 महिना ते तिथे दवाखान्यात उपचार वगैरे करून, आराम वगैरे करून 1 महिन्याने ते परत खालापूरला आले. आल्यानंतर मग सर्व आमचं चांगलं चाललं होतं. नंतर अशीच 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्षानंतर खालापूरवरून परत त्यांची बदली झाली श्रीवर्धनला. तर मग श्रीवर्धनला त्यांचं बदली झाल्यानंतर ते निघाले. ज्या दिवशी हजर व्हायला जायचं होतं त्या दिवशी ते गाडीवर निघाले. तर मी त्यांना आदल्या दिवशी सांगत होते की गाडीवर जाऊ नका, एक छोटा टेम्पो करा, त्याच्यात तुमचे जे काही सामान असेल ते घ्या, गाडी टाका आणि आरामकेसात तुम्ही जा. पण ते काय ऐकले नाही. ते म्हटले मी गाडीवरच जातो, माझं जे सामान राहिलेलं आहे ते माझं मित्र येईल घ्यायला, त्याच्याजवळ पाठवून दे. मग हे सकाळी पहाटे 5ला निघाले. निघतेवेळी मी त्यांना टिफिन वगैरे बनवून दिला, दिवसभर खाण्यासाठी चपाती भाजी वगैरे करून दिली. त्या दिवशी सोमवार होता. मग त्यांना घालवायला बरोबर 5 वाजता आम्ही घराच्या बाहेर आलो. तर येतेवेळी मुक्ता पण उठली. मग तिलासुद्धा घेऊन आले मी बाहेर. मग आम्ही तिथे ते गाडीवर बसले आणि गेले. जोपर्यंत ते आम्हाला दिसत होते तोपर्यंत आम्ही तिथंच उभ्या होतो. त्यांना ते आम्हाला दिसायचे बंद झाले. काळोखात जसे ते गेले पुढे त्यांची गाडी. मग आम्ही घरात गेलो. घरात जातेवेळी मुक्ता पप्पा रडायला लागले. तर मग मी तिला समजवलं की बाई, पप्पा कामावर गेलेत, संध्याकाळी येतील, असं तिला खोटं बोलून घरात घेऊन आली. आल्यानंतर झोपले. मुक्ताला झोपवता मी सुद्धा झोपून गेले, कारण का सकाळी जेवण बनवलं होतं, टिफिन बनवला होता त्यांच्यासाठी, ते घेऊन गेले होते. मला खिचडी करायची होती, माझा सोमवार होता आणि मुक्ता काही लहान, तिला मी नंतर गरम करणार होती, म्हणून मग मी पण झोपून गेले. झोपल्यानंतर मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये असं दिसलं जसं ते गेले होते, जीन्स घातली होती, सफेद टी-शर्ट घातली होती, जे त्या गेले होते गाडीवर तसेच रिटर्न आले. आल्यानंतर दाराची बेल वाजली. मी दार उघडलं तर हे समोर उभे. मी त्यांना विचारले का परत आले? तर ते म्हटले माझं महत्त्वाचं सामान राहिलं आहे, ते घेण्यासाठी आलो. तर मग मी म्हटलं नको, आता आले वेळेस तर नका जाऊ, नंतर जा, उद्या जा. तर ते म्हटले नाही, मी माझं सामान घेतो आणि जातो. मग त्यांनी त्यांचं सामान घेतलं आणि रिटर्न गेले. असं हे झालं मला. मग मी घाबरले आणि पटकन उठले बघते तर स्वप्न पडलं आहे. मग म्हटलं चल, स्वप्न पडलं आहे म्हणून परत मी झोपायला गेली तर लगेच दाराची बेल वाजले होते सकाळचे 7. दाराची बेल वाजली. मी दार उघडलं तर त्यांचा मित्र होता. तो म्हटला वहिनी, साबळे सरांच्या बॅग आहेत ना त्या द्या. तर मी एक बॅग त्यांच्याजवळ दिली आणि ती बॅग घेऊन ते गाडीजवळ त्यांच्या गाडीत ठेवायला गेले. तेवढ्यात फोन वाजला. मी फोन घेतला. फोन होता ह्यांच्याच फोनवरून, तिकडे त्यांचं ॲक्सिडेंट झालं होतं. म्हणजे तिकडे जेव्हा मला स्वप्न पडलं होतं की हे रिटर्न आले, त्या दरम्यान त्यांचं तिकडे ॲक्सिडेंट झालं होतं. कोणीच बघितलं नव्हतं. पहाटेच ॲक्सिडेंट झालं होतं. पण मग एक देवासारखा रिक्षावाला आला. त्यांनी त्यांना घेऊन एका माणगावमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेला
आणि तिथं त्यांना ॲडमिट केलं. त्यांना सलाईन वगैरे लावली. जेव्हा त्यांना शुद्ध आली त्यावेळेस त्यांनी त्यांचा फोन घेतला. तर बाकीचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. ह्या व्हिडिओमध्ये तेवढं सांगणं शक्य नाही. बरेच व्हिडिओ होतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय.